नमस्कार, मी सुनीता आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवर। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण गव्हाच्या पिठापासून गणपती स्पेशल मोदक कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत। अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचे हे मोदक आहेत आणि आज आपण त्याची रेसिपी बघूया। तर त्या अगोदर जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला मग रेसिपी बघूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी मी इथे नारळाचा चव घेतला आहे। खोबऱ्याचा वाळलेला जो खोबरा आहे त्याचा मी इथे चव घेतलेला आहे। तसेच आपण बघू शकता मी काजू, बदाम आणि पिस्ताची काही इथे कापही केली आहेत। गॅसवरती आपल्याला पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे। पॅन गरम झाला की आपण 1 वाटी जे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे आणि आपण इथे तूप बघू शकता मी इथे साजूक तूप घेतलं आहे। तर मोठा चमचा साजूक तूप मी इथे टाकलेला आहे आणि आपण गव्हाचे पीठ चांगल्या प्रकारे हे तुपामध्ये चांगलंसं भाजून घेऊया। बाकी तूपही आपण नंतर टाकणार आहोतच, पण अगोदर आपण थोडेसे तुपामध्ये हे गव्हाचे पीठ चांगलं लालसर असं भाजून घेऊया। नंतर मग आपण बाकी तूप टाकणार आहोत। तूपही आपल्याला थोडंसं करूनच टाकायचं आहे। अशा पद्धतीने तूप टाकून आपल्याला चांगलं हे गव्हाचे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे या तुपामध्ये। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। चांगलं उलट पुलट करत राहायचं आहे। आपलं पीठ चांगलं लालसर भाजलेलं आहे। तर लालसर भाजल्यानंतर आपण तिथे 1 वाटी जो खोबऱ्याचा चव आहे तो टाकलेला आहे। बदामाचे काही तुकडे केले आहेत, काजू आणि पिस्ता तेही आपण यामध्ये लगेचच टाकून दिलेले आहेत। अगदी आपल्याला पीठ भाजायला कमीत कमी 10 मिनिटे लागलेली आहे। आता आपण हे सर्व मिश्रण यामध्ये भाजून घेणार आहोत। अगदी 3-4 मिनिटं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मग आपण यामध्ये पुन्हा जसं हवं आहे तसं तूप घ्यायचं आहे। एकदम आपल्याला तूप टाकायचं नाहीये, जसं आपल्याला पीठ भाजण्यासाठी आपलं मोदक बनेल अशा प्रमाणात आपल्याला तूप घ्यायचं आहे। तर हे बघा आपण आता गॅस बंद करून पॅन खाली घेतलेला आहे आणि तिथे मी 1 वाटी इथे गूळ किसलेला आहे, तो गूळ आपण इथे टाकायचा आहे। तर 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी गूळ आणि 1 वाटी आपण खोबऱ्याचा चव घेतलेला आहे। अशा प्रकारे अगदी गरम आहे त्यामुळे आपण उलटणीने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि थोडंसं थंड झालं की मगच आपण हाताने ते आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। अगदीच गरम असेल तर असं आपण चमच्याने किंवा उलटणीनेच असं फिरवत राहायचं आहे आणि थोडंसं आपल्याला थंड वाटलं की मग हाताने चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। जसं आपल्याला जमेल तसं आपण करायचं आहे। तर चला आता आपलं मोदकचा जो बॅटर आहे तो थंड झालेला आहे। अगदीही थंड नाहीये पण असा गरम खूप चटके बसतील असा नाहीये। तर आपल्याला इथे मोदकचा साचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे हे बघा आपण बघू शकता थोडं करूनच आपल्याला त्यामध्ये हे जे सारण आपण तयार केलेलं आहे मोदकाचं ते आपल्याला इथे साच्यामध्ये भरायचं आहे। पूर्ण चांगलं दाबलं की मग आपल्याला हा मोदक असं अलगद काढून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे सैल करायचं आहे। सैल झालं की ऑटोमॅटिक आपला छान असा मोदकाचा आकार तयार होणार आहे। तर आपला मोदक रेडी झालेला आहे। हे बघा अशा प्रकारे मोदक तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीमध्ये आपण सर्व मोदक काढून घेणार आहोत। हे बघा गणपतीसाठी नैवेद्य म्हणून हे मोदक बनवायलाही खूप सोपे आहेत आणि गव्हाच्या पिठापासून आपण हे मोदक अगदी सहजरित्या करू शकतो आणि खूप झटपट होणारे आहे। साच्याच्या मदतीने हे मोदक खूप दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। अशाच प्रकारे आपण हे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे।
मोदक तयार झाले की आपलं सारण जर उरलं की आपण त्याचे लाडूही बनवू शकतो। तर हे बघा, अशा प्रकारे छान सुबक असे मोदक आपले रेडी झालेले आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे, आपण बघू शकता। तर गणपतीला नैवेद्य म्हणून तुम्ही हे मोदक घरी जरूर करून बघा, खूप छान आहेत आपले हे मोदक। तर आपले मोदक हे तयार झालेले आहेत आणि गणपतीसाठी स्पेशल म्हणून तुम्ही हे मोदक घरी जरूर करून बघा। हे बघा, अशा पद्धतीने झटपट मोदक हे तयार झालेले आहेत। तर बघा, घरी जरूर करून बघा, काही खर्च किंवा गव्हाच्या पिठापासून अगदी छान असे हे मोदक तयार होतात। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला थँक्यू।